नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगावर शहारे आणणारा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अत्यंत दिव्य आणि सत्य अनुभव सांगणार आहे. बघा, जे लोक स्वामींची सेवा करतात मात्र अजूनही त्यांना अनुभव आले नाहीत, अजूनही ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत, आज त्यांनी हा अनुभव नक्की पहा. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे त्या ताईंची सेवा तुम्ही बघा. या ताईंनी हा जो अनुभव मला सांगितलेला आहे तो त्यांच्याच शब्दात मी तुम्हाला सांगत आहे. बघा, नवी मुंबईमध्ये खारगाव हा एक एरिया आहे, परिसर आहे आणि त्याच भागामध्ये मंजुळा देसले या ताई राहतात. या ताईंनी काल मला हा अनुभव सांगितला आणि अगदी त्यांचा अनुभव ऐकताना नकळत माझेही डोळे पाण्याने भरून आले. ताई म्हणतात, लहान होते म्हणजे जवळपास 11 वर्षांची होते आणि एक मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये माझे आई वडील दोघेही मृत्युमुखी पावले. तिथून एक अनाथासारखं आयुष्य मी जगले. मी माझं बालपण जे आहे ते मामाकडे तर माझ्या काकाकडे काढले. खरं तर जेव्हा माझे आई वडील गेले तिथून देवधर्म किंवा देवाला मानणं मी सोडून दिलं. पूर्णतः मी नास्तिक झाले. पण लहानपणापासूनच माझ्या स्वप्नात एक बाबा यायचे. भगवे वस्त्र घातलेले, लंगोट घातलेले हे बाबा मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य सांगायचे. पण ते बाबा कोण होते, काय आहे, मला काही माहिती नाही. बालपण निघून गेलं. मामाकडे माझं शिक्षण पूर्ण झालं. मग मामाने एक सुस्थळ बघितलं आणि तिथे माझं लग्न लावून दिलं. माझे जे मिस्टर आहेत ते एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. अगदी त्या कंपनीमध्ये ते परमनंट होते आणि त्या कंपनीमध्ये त्यावेळी त्यांना 25,000 रुपये पगार होता. आत्ताच्या याच्यामध्ये खरं तर ते 1.5 लाख झाले, कारण तेव्हा 25,000 म्हणजे खूप होता. लग्न झाले, 1 वर्ष सुखाचे गेले आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी माझे मिस्टर कामाला होते त्या कंपनीत एक फ्रॉड झाला. कंपनीला सील लागली आणि चांगल्या पगाराची असणारी, अत्यंत चांगल्या एज्युकेटेड म्हणजे चांगल्या पोस्टवर असणारी जी माझ्या मिस्टरांची नोकरी होती तर ती हातातून निघून गेली. नोकरी गेल्यानंतर आम्ही पूर्णतः हतबल झालो. जवळ पैसे नव्हते आणि त्यावेळी आम्ही खरं तर भाड्याच्या घरात राहत होतो. खरं तर असं झालं की आता नोकरी गेली, भाडं कसं भरायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि त्याच वेळी खरं तर माझे सासरेसुद्धा वारले. गावाला थोडीफार जमीन होती, ती विकून आपण काहीतरी करावं असं ठरलं. तर त्याच दरम्यान सासरे वारले आणि जी काही जमीन होती ती तशीच राहिली. कारण मग त्या जमिनीला अनेक वारस लागले. मग ती विकणंसुद्धा शक्य नव्हते. या परिस्थितीत मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. काय करावे मला काही समजत नव्हते. मी माझ्या नशिबाला दोष देत होते. लहानपणापासून माझ्याच नशिबात का असं, माझंच आयुष्य काय इतकं दुःखाने वेढलेलं, म्हणून मी सतत रडत असायचे. ताई म्हणतात की असेच 1-2 महिने निघून गेले. शेवटी ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तर त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्ही राहायचो त्या ठिकाणी जे त्यांचे स्वतःचे घर होते, म्हणजे जे रूम मालक होते, तर एक दिवशी ते आम्हाला भेटायला आले आणि भाडं थकल्यामुळे त्याने आम्हाला ती रूम खाली करायला लावली. आता रूम खाली केली पण आमच्याकडे प्रश्न होता जायचे कुठे. यांचे एक चांगले मित्र आहेत, खरं तर ते भावासारखे आम्हाला जीव लावतात. मग आम्ही त्या मित्राकडे गेलो. जवळपास 2 दिवस आम्ही त्यांच्या मित्राकडे राहिलो. 2 दिवसानंतर त्यांनी आमची राहण्याची सोय केली. त्यांच्याच ओळखीतला एक फ्लॅट होता. खरं तर तो फ्लॅट रिकामाच होता आणि मग त्यांनी सांगितले की सध्या काही दिवस तुला नोकरी मिळेपर्यंत तुम्ही त्या फ्लॅटमध्ये राहा. त्याचं भाडं वगैरे काहीही नाही, कारण तो फ्लॅट म्हणजे त्या फ्लॅटचे जे ओनर आहेत तर ते म्हणत होते की ज्याला खूप गरज असेल तर त्या व्यक्तीला फुकट राहता यावा म्हणून हा माझा फ्लॅट आहे आणि योगायोगाने आज तुझ्यावरती वेळ आलेली आहे तर तू त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट हो. मग हे ताई आणि दादा दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहू लागले. ताई म्हणतात की जेव्हा त्या फ्लॅटमध्ये मी गेले, पहिल्याच दिवशी मी जेव्हा तिथे एंट्री केली तो गुरुवारचा दिवस होता
आणि जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा तिथल्या एका भिंतीवरती भला मोठा एक फोटो लावला होता आणि त्या फोटोच्या वरती भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लिहिले होते. ताई म्हणतात तेव्हा मला आठवले लहानपणापासून स्वप्नात येणारे हेच बाबा होते. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितले की हे बाबा मला नेहमीच स्वप्नात दिसतात आणि हेच वाक्य मला सांगतात. मग माझे मिस्टर म्हणाले, अगं ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, ते कलियुगी पुरुष आहेत आणि ते साक्षात असतात असं लोकांचा समज आहे, लोक असं मानतात. ताई म्हणतात पहिल्यांदा मी नास्तिक असून पहिल्यांदा त्या देवाला म्हणजे स्वामींना नमस्कार केला. मी अक्षरशः 5 मिनिटं तिथे खूप रडले आणि मी म्हटले की तुम्ही म्हणताना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आज या घरात मी पहिलं तुमचं दर्शन घेतलंय आणि आजपासून तुम्ही माझ्या पाठीशी राहा. ताई म्हणतात मग रोज मी त्या देवाला नमस्कार करायचे. माझ्याकडे तेव्हा घरामध्ये काही जास्त सामान नव्हतं, काय नव्हतं. यांच्याच मित्रांनी थोडंफार आम्हाला सामान घरामध्ये भरून दिलं होतं. जे काही होतं त्यात आम्ही घरातलं जेवण वगैरे जे काही आहे ते करायचो. मग मी नित्यनियमाने त्यातलं जे जेवण बनवीन ते स्वामींच्या समोर ठेवायचे. मी, मिस्टर दोघे आणि स्वामी असे तिघे मिळून आम्ही त्या घरात राहतोय. अगदी असंच एक चित्र तिथे तयार झालं. 20 दिवस निघून गेले. 21वा दिवस होता, गुरुवारचा दिवस होता आणि माझ्या मिस्टरांना एक कॉल आला. तो कॉल त्यांना इंटरव्ह्यूसाठी होता. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन दिले होते आणि मग इंटरव्ह्यूसाठी माझे मिस्टर तिथे गेले. इंटरव्ह्यू दिलं पण सिलेक्शन झालं नाही. त्यावेळेस पुन्हा एकदा मन नाराज झाले. मी स्वामींना म्हटले की स्वामी, मी इतकं तुमचं आता करतीये, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला लागली आहे, मग तरीही असं का? काही दिवस निघून गेले आणि मग माझ्या मिस्टरांच्या डोक्यात एक व्यवसाय करायचे आले की आपण एक छोटासा काहीतरी व्यवसाय करूया. खरं तर त्यावेळेस माझ्या गळ्यात एक सोन्याचं मंगळसूत्र होतं आणि मग ते सोन्याचं मंगळसूत्र मी गहाण टाकलं. त्यावेळेस त्या मंगळसूत्राचे जवळपास आम्हाला एक 35,000 आले आणि त्या 35,000त माझ्या मिस्टरांनी एक छोटेसे हॉटेल चालू केले. खूप मोठे नव्हते, ते हॉटेल भाड्याने घेतले होते, बंद पडलेले हॉटेल होते. त्या हॉटेलला आम्ही श्री स्वामी समर्थ असं नाव दिलं. तिथं आम्ही चहा, नाश्ता, वडापाव असं विकायचो. हळूहळू तिथे जास्त लोक यायला लागली. मग आम्ही जेवण ठेवायला लागलो. ताई म्हणतात ही स्वामी कृपा झाली आणि मग तिथून आमचं जे 35,000त सुरू झालेलं हॉटेल होतं ते आज कोटी रुपयापर्यंत पोचलं. खरं तर जेव्हा नोकरी निघून गेली किंवा जेव्हा इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर यांचं सिलेक्शन झालं नाही तेव्हा मन खूप दुःखी होतं. पण जेव्हा हे हॉटेल टाकलं आणि जशी आमची प्रगती होत गेली तेव्हा कळून चुकलं हा स्वामी म्हणजे स्वामींनी आमच्यासाठी खूप मोठं योजलं होतं आणि स्वामींनी आम्हाला खूप काही दिलं. ताई म्हणतात की आता आमचं हॉटेल खूप मोठं आहे, सगळं काही आमचं छान आहे, ही आमच्यावरती स्वामी कृपा आहे. पण या सगळ्या अनुभवामध्ये अजून एक गोष्ट घडली की मला एक मुलगी जन्माला आली. खरं तर 7व्याच महिन्यामध्ये माझी डिलिव्हरी झाली आणि त्याच्यामुळे जे म्हणतात ना की इनमॅच्युअर्ड ज्या गोष्टी असतात तर त्या काही घडल्या. मग त्यावेळेस 7व्या महिन्यात बाळ जन्माला आल्यानंतर थोडीशी बुद्धिमत्ता असेल किंवा काही अशा गोष्टी असतील की त्या माझ्या मुलीमध्ये कमी राहिल्या. जवळपास ही 2 वर्षाची झाली तरीही ती बोलू शकत नव्हती किंवा चालू शकत नव्हती. कुठल्याही प्रकारची प्रगती जी आहे तर ती तिच्यामध्ये होत नव्हती. सतत आजारपण पाठी लागलेलं असायचं किंवा कुठल्याच ॲक्टिव्हिटीज ज्या होत नव्हत्या. म्हणजे आपण म्हणतो ना की अपंगत्व, तर असंच काहीतरी तिच्यामध्ये होतं. बऱ्याच वेळा लोक हसायची की पैसा तर तुम्ही खूप कमावला, सगळं झालं, पण मुलगी मात्र अशी जन्माला आली. मात्र आमचा स्वामींवरती विश्वास होता. स्वामींनी जे दिलं आहे ते आम्ही सांभाळणार होतो, कारण पाठीशी स्वामी होते. स्वामींना नमस्कार आईला सांग. स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना नमस्कार केला. स्वामींवरती विश्वास ठेवून आम्ही त्या 2 वर्षात तिला एकच शिकवलं की हे आपले स्वामी बाबा आहेत, तू काहीच करू नको, तुझं सगळं आम्ही करणार, फक्त या स्वामी बाबांना तू हात जोड. आणि तुम्हाला सांगते माझ्या मुलीच्या हातांमध्ये प्रत्येक म्हणजे स्नायूमध्ये तिला प्रॉब्लेम होता, पण ती हात जोडायला लागली. ती बरोबर काही करत नव्हती पण तिला स्वामी कळायचे आणि ती स्वामींच्या जवळ जाऊन उभी राहायची. स्वामींच्या समोर ती तिचं डोकं ठेवायची. जवळपास 2 वर्ष म्हणजे ती 4 वर्षाची झाली आणि 4 वर्षापर्यंत हे सुरू होतं. 4 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला एक आमच्या जवळचे एक नातेवाईक आहे तर त्याने एक ॲड्रेस दिला. खरं तर एका हॉस्पिटलचा तो ॲड्रेस होता आणि मग तिथे आम्ही मुलीला घेऊन गेलो. बरोबर तो सुद्धा गुरुवारचा दिवस होता आणि मग गुरुवारच्या दिवशी तिला आम्ही तिथे चेक करायला नेलं.
त्या दिवसापासून तिच्यात खूप प्रगती व्हायला सुरुवात झाली. खरं तर हा मार्ग हे जे काही आहे ते स्वामींनी दाखवलं. पण जेव्हा आता माझी मुलगी व्यवस्थित झाली, पूर्णतः मॅच्युअर झाली, तिचे स्नायू बळकट झाले, तेव्हा डॉक्टर स्वतः म्हणाले, असं बाळ कधीही कव्हर होत नाही. मी आत्तापर्यंत खूप बाळं बघितलेली आहेत किंवा आत्तापर्यंत मी खूप लहान मुलांवरती अनेक प्रक्रिया केलेल्या आहेत. पण इतका चांगला रिस्पॉन्स किंवा इतकं म्हणजे अगदी व्यवस्थित बाळ मी कुठलंच केलेलं नाही आहे. खरं तर हे माझ्याकडनं घडलेलंच नाही आहे. हे काहीतरी मिरॅकल आहे. हा काहीतरी देवाचा चमत्कार आहे आणि देवानेच हे जे काही आहे ते सगळं घडवलेलं आहे. मग त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे हे सगळं स्वामींमुळे घडलं हे कळत होतं. मग मी पण त्यांना म्हटलं की मी स्वामींची सेवा करते आणि ती इतक्या वर्षात काही करत नव्हती, पण ती स्वामींना न चुकता रोज हात जोडायची. मग डॉक्टरसुद्धा म्हणाले की हो, हे काहीतरी दैवी चमत्कारच आहे. आता माझी मुलगी व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, अत्यंत आनंदी आहे आणि सगळं तिला कळतं, सगळं ती बोलते. म्हणजे जसं आपण सगळं करतो तसं करते. ताई म्हणतात की त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की माझे जे मिस्टर आहेत, माझ्या मिस्टरांना एक फुफ्फुसामध्ये गाठ दाखवली. जवळपास 1 महिनाभर ती गाठ दुखत होती. म्हणजे 5 डॉक्टर केले आणि सगळ्यांनी त्याचं ऑपरेशन करायला सांगितलं. बऱ्याच डॉक्टरांनी असंही सांगितलं की कॅन्सरची गाठ असू शकते. खरं तर डॉक्टरांनी आम्हाला 2 दिवसात ती गाठ चेक करायचं असं सडनली सांगितलं. ते 2 दिवस मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून फक्त तारक मंत्र म्हणत होते. रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून मी तारक मंत्र म्हणत होते. 2 दिवस कंटिन्यू मी तिथे बसल्यानंतर पाणी ठेवत होते आणि ते पाणी तीर्थ करून माझ्या पतीला प्यायला देत होते. 2 दिवस निघून गेले. हॉस्पिटलमध्ये गेलो, गाठ काढण्यात आली आणि ऑपरेशन करण्यात आलं. तेव्हा ती गाठ जी आहे ती निगेटिव्ह आली. डॉक्टरसुद्धा अजब झाले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवढे सोनोग्राफीज केले त्यामध्ये ती गाठ खूप मोठी होती आणि त्या वजनानुसार किंवा त्यानुसार ती कॅन्सरच असणार हे अगदी 99% खरं होतं. पण जेव्हा ती गाठ काढली तेव्हा तिचं प्रमाण अत्यंत कमी झालं होतं आणि मग ती गाठ काढल्यानंतर डॉक्टर म्हणाले की यांना कव्हर व्हायला जवळपास 6 महिने जातील. पण एकाच महिन्यात माझे पती कव्हर झाले. ही सगळी स्वामींची कृपा होती. स्वामी आमच्या पाठीशी होते. कारण ज्या दिवशी त्यांना ऑपरेशनला नेलं, ज्या दिवशी त्यांचं ऑपरेशन घडणार होतं, तेव्हा वाटेत जात असताना आम्ही स्वामींच्या मठामध्ये मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये जेव्हा आम्ही स्वामींच्या गेलो, मंदिरामध्ये जाऊन आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं, तेव्हा त्याच्या मंदिराच्याच एक म्हणजे मठाच्या समोरच एक गृहस्थ बसले होते, जे अत्यंत वयस्कर होते. खाली आपण जे म्हणतो की भीक मागायला बसलेले असतात, अगदी तिथे ते बसले होते. माझ्या पतीने त्यांना काही पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर ते त्यांच्या तोंडातून एकच वाक्य म्हणाले, काहीच होणार नाही, तू सुखरूप राहशील, कुठल्याही प्रकारची संकट तुझ्यावर येणार नाहीत, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा त्या बाबांचा आम्ही खूप विचार करत होतो. जेव्हा सगळी शस्त्रक्रिया झाली, जेव्हा हे बरे झाले, आम्ही पुन्हा त्या मठात मंदिरामध्ये गेलो आणि त्या बाबांना शोधू लागलो, पण ते बाबाला कुठेच दिसले नाही. जेव्हा आजूबाजूला म्हटलं की असे गृहस्थ बसले होते, तेव्हा तिथली लोक हसायला लागली की असे कुणीच इथे बसलेले नसतात, इथे बसायलाच बंदी आहे. मग तेव्हा कळून चुकलं की तो संकेत स्वामींनी दिला आणि स्वामीच त्या बाबांच्या तोंडातून जणू काही बोलत होते, ते स्वामींचेच अवतार होते. मग तिथे स्वामींना नमस्कार केला, काही नवससुद्धा बोललो होतो, ते आम्ही फेडले. ताई म्हणतात आज जे काही आयुष्यात आहे ते स्वामींमुळे आहे. खरं तर मी नास्तिक होते, पण स्वामींनी आस्तिक मला बनवले. आज करोडोंचे माझे हॉटेल आहे, आज बंगला, गाडी, छान मुलगी आणि तिच्या पाठीवर एक छान मुलगासुद्धा मला झालेला आहे. हे सगळं जे काही मला दिले ते फक्त आणि फक्त स्वामींनी दिले. ताई म्हणतात मी खूप सेवा करत नव्हते, मला रात्रंदिवस सेवा करता येत नव्हते, पण मी स्वामींना जे करायचे, जे म्हणायचे मनापासून करायचे. मी स्वामींच्या समोर बसायचे, मी रडायचे, मला खूप स्वामींचे स्तोत्रमंत्र येत नव्हते, फक्त तारक मंत्र म्हणायचे, पण मी खूप आत्मीयतेने म्हणायचे आणि खरंच स्वामींनी त्याचे मला फळ दिले. बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर आहे. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा किंवा माझा नंबरसुद्धा आहे, त्याच्यावरती तुमचे जे काही अनुभव असतील ते मला कॉल करून तुमचे अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ.